फोन पे श्रद्धा असं ठेव असं ठेव हलवू नको असंच हलवायचं ठीक आहे हलवू नको बोलू पण नको हा सरळ ठेव सरळ अरे हात अरे छोड़ने बिल्कुल करते रेडी असं धर ना धर ना हालू नको काहीच हालू नको अरे फिरवायचं त्यांनी उभा नाही धरायचा मोबाईल कोणी काढली तुला कोणी सांगितलं हाडवं काढायला सरळ ठेवायचं हलवायचं नाही मी दिलेले तेच मोबाईल आहे ना हलवायचं कशाला हा लाईट का हे गौरी 1 मिनिट या आता हे मोबाईल साठी 2 मिनिट या एकच मोबाईल आहे 2 मिनिट कर ना 2 मिनिट असंच ते इकडे लक्ष सांगा भैया तिला माहिती नाही
ऐक. मुखाईसाचे नातेवाईक तसेच परमार्गातील भिक्षू या भूमिकेत येत आहे ब्रह्मकुमारी मनीषाताई पंत आणि धर्मकुमारी अश्विनीताई विद्वांस. बाबारे माझा भाऊ लागलाय. श्री चक्रधराचे म्हणतात मला. बाई ते बोट राईट धराय तुमचं भाऊ. होय तिथून एक मेडिसिन घ्यायचं. बसून काढ. दाखवायला मला कुठे आहे. तो सर्वांना चक्रधरती असं म्हणत होता. अचानक तो विश्वास झाला. आम्ही त्याच्या तोंडात त्याचा रस पिळला. त्याला सावध केले. मग तो पुन्हा चक्रधरत्या असे म्हणत होता. होय चला. त्यांचे संविधान स्वामींनी आपल्याला सांगितले आहे. ऋतुपूरला जायचे आहे. उठणारे उठणारे चल शिवपूरकडे. रुपे मी नको मी तुझा श्री माझा देव मी चक्रधर मला चक्रधर पाहिजे. मला चक्रधर पाहिजे. नागदेव उठणारे मला माहित आहे तुला तुझा चक्रधर पाहिजे. तुझे जीवन घडवणार. तुझ्या मातीची सोनी करणार. पण कुठून आलो रे मी नागदेव. कुठून आलो. हृदयावर दगड ठेवून गेला. इथे शोधत शोधत आली आहे. कुठून आले नागदेव. कुठून आले. स्वामींचा असंविधान या जगाला निरूपण करायचा. त्यांच्या उद्धरण कार्यास हातभार लावायचा आहे. या पंथाची धुरा तुला सांभाळायची आहे नागदेव. उठणारे नागदेव उठणारे उठणारे नागदेव. स्वामी आपले जीवन काळपट आहे. परंतु या ज्ञानाचा प्रकाश या जगाला करायचा आहे नागदेव. उठणारे पंथाचे आचार्य अंधार वाढत चाललाय. आता दिवा पाहिजे.
अंधार वाढत चाललाय, आता दिवा पाहिजे. या महानुभाव पंथाला स्वामींचा नागदेव पाहिजे, स्वामींचा नागदेव पाहिजे. महादाईचा नागदेवाला पाठीवर घेऊन निघाले आहे. त्यांच्या पाठीवर त्यांचा भाऊ नाही, तर श्री चक्रधरांचा पंथ त्यांच्या पाठीवर आहे. महादाईंच्या श्वासावर आचार्यांचा श्वास आहे, कारण त्यांच्या असण्यातच संपूर्ण गुरुकुलाचं आसन आहे. म्हणून जर कवी महागंभेला वंदन करून म्हणता, महागंभे तू नागदयाचे प्राण जोत केलेना, कर मार्गाचा वृद्धी तुला शतकोटी वंदना, शतकोटी वंदना. महादाईसाने आचार्यांना सावध करून श्री प्रभूंच्या सन्निधानी विठ्ठल केले आहे. आचार्य व सर्व भक्त मंडळी श्री प्रभूंच्या सन्निधानी श्री प्रभू सर्व भक्त मंडळी लिंगायनात आली. आचार्यांच्या सन्निधानात आपला काळ व्यतीत करीत होते. आचार्यांच्या सन्निधानात ज्या घटना घडल्या त्यांचा आढावा घेणारे हे स्मृतिग्रंथ नाटक या ठिकाणी प्रारंभ होत आहे. नाटकातील नायकांची आता आपण ओळख करून घेऊ. वीरचरित्राचे लेखक माहिती यांच्या भूमिकेत येत आहे धर्मकुमारी ललिताताई महानुभाव. आचार्यांचे आवडते सुमुखे भानुभट यांच्या भूमिकेत येत आहे धर्मकुमारी श्रद्धाताई महानुभाव. स्मृतिस्थळातील विदुषी उमाईचा आणि गौराईचा या दोन भूमिकेत येत आहे धर्मकुमारी कीर्तिताई महानुभाव. मुखाईसारखी मैत्रीण ठगूर आणि दाम्पत्य पत्नी या दोन भूमिकेत येत आहे धर्मकुमारी प्राचीताई महानुभाव. लाखाईसारख्या पतीची दुसरी पत्नी गंगा तिच्या भूमिकेत येत आहे धर्मकुमारी प्रतीक्षाताई पंचाळी. लाखाईचा आणि देवती या दोन भूमिकेत येत आहे धर्मकुमारी आरतीताई महानुभाव. कोथळेबाज मुखाईसारखे पती रावसाहेब आणि दाम्पत्य पती या तीन भूमिकेत येत आहे धर्मकुमारी किशोरीताई कारंजेकर. हृदय कामने करावा. ते देखील तुम्हाला माझी आठवण करणार आहे. तसेच येथीचे चरित्रे आठवावी, उच्चारावी, तेही तुम्हाला माझे स्मरण करणे आहे. म्हणून मी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नाम लीळा मूर्तिचेष्टायुक्त स्मरण करीत असतो. तुमचे बरोबर आहे. तुम्हाला स्वामींचे सन्निधान होते, जवळीक होती, म्हणून तुम्ही येता
ते स्मरण करू शकता, कारण तुम्ही स्वामींना प्रत्यक्ष पाहिलेले आहे. परंतु ज्यांना स्वामींचे सन्निधान नाही, जवळीक नाही, त्या भक्तांनी कसे आठवावे, कसे स्मरण करावे भक्तो? तुम्ही म्हणता ते योग्य आहे. तरी तुम्ही स्वामींच्या सन्निधानातील जे भक्तिजन आहेत त्यांची भेट घ्या. त्यांच्या संदर्भात घडलेल्या लीळा विचारा आणि ज्यांच्या अनुभवाच्या ज्या लीळा आहेत त्या तुम्ही लिहून घ्या. जशी तुमची आज्ञा. आम्ही लीळांची शोधणी करून येतो. दंडवत. ही काय करणार तुम्ही? गीत लिखो आणि म्हणूनच स्वामींनी ते आपल्याला गाण्यास मनाई केली आहे. तरी आजपासून तुम्ही गीत गायचे नाही. जशी तुमची आज्ञा भेटलो, आजपासून मी गीत गाणार नाही. हे परमेश्वरा, मला अन्य वार्ता, अन्य गोष्टी ऐकण्याचा छंद लागायला नको. माझ्या डोळ्यांना फक्त तुझे सुंदर रूप, तुझी सुंदर श्रीमूर्ती पाहायला आवडत. हे गोविंद राजा, तू माझे परमभाग्य आहे. तू मला फक्त एकच दान दे की माझ्या अंतःकरणात मी सतत तुला आठवत राहील. त्यामुळे
माझ्यावर येणारे पुष्कळसे विघ्ने दूर जाते आणि मी त्यांना आकर्षित होणार नाही. आणि बोलायला लोन लागू श्रावया रूप तरी नयना आवडू तुझी तू परदेवा इथुले जाणे बहुती विघ्ने जाकली जीवे मी कढीना मी संग तुझा हे द्यावे माझा श्री गोविंद राजा श्री गोविंद राजा निरंतर काणे मी तुमचे स्मरण ऐसे जियो का माझी अमना श्री गोविंद राजा अलीक बोलना लोन लागू श्रवणा रूप तरी नयना मी तुमच्या आज्ञेचा भंग केला मला क्षमा करा. नाही पंडिता गीत ऐसे गायचे जी कठोर अंतर करणार नाही भक्तीचा बाजार फुटेल. जसे देवकीने गायले होते आणि स्वामींनी प्रशंसिले होते. तुमच्या या गीताने माझे मन ही वियोगाने भरले आहे. असेच गीत असावे जे विषयाची निवृत्ती करेल, देहाची अनास्था करेल आणि परमेश्वराची आरती उत्पन्न करेल. आणि म्हणूनच आजपासून तुम्हाला गीत गाण्यास अनुज्ञा आहे पंडिता, अनुज्ञा आहे. जशी तुमची आज्ञा. मी तुमच्या आज्ञेचा भंग केला मला क्षमा करा. नाही पंडिता गीत ऐसे गायचे जी कठोर अंतर करणार नाही भक्तीचा बाजार फुटेल. जसे देवकीने गायले होते आणि स्वामींनी प्रशंसिले होते. तुमच्या या गीताने माझे मन ही वियोगाने भरले आहे. असेच गीत असावे जे विषयाची निवृत्ती करेल, देहाची अनास्था करेल आणि परमेश्वराची आरती उत्पन्न करेल. आणि म्हणूनच आजपासून तुम्हाला गीत गाण्यास अनुज्ञा आहे पंडिता, अनुज्ञा आहे. जशी तुमची आज्ञा.
बसा माहीम भटो, बसा महात्मे हो बसा. माहीम भटो, आणि काही क्षेमवार्ता? भट्टो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही लीळांचे शोधले तर नाही. हे पहा. माहीम भटो, हे वाक्य श्रीमुखीचे नव्हे. हे वाक्य श्रीमुखीचे होय. माहीम भटो, तुम्ही तर उत्तम प्रकारे लिहायची शोधणी केली. उत्तम भटो, उत्तम. धन्यवाद. पुरे पुरे. माहीम भट्टो, आमच्या भिक्षेचा स्वीकार करा. नाही नाही पंडिता, आम्हीही तुमच्या सोबत भिक्षाविधीला येतो. जशी तुमची इच्छा. पुरे पुरे पंडिता, पुरे पुरे. धन्यवाद. हे स्वामी श्री चक्रधर राया, न पाळते असेल ती पाळती करावी जी. गोसावी नगरामध्ये पाणी पात्रा पिणे करिता मज दिनाला भेट दिजोजी. स्वामी श्री चक्रधर राया, भंडारे कारासी पाणी पात्रा करिता भेट दिसली. तैसी मज अपवित्रासी दिजोजी. स्वामी श्री चक्रधर राया, ज्ञानदातिया मज अधमासी भेट दिजोजी, भेट दिजोजी, भेट दिजोजी. भिक्षा
दंडवत. देवरक्षक. बसा. कुठून आलात? ते बाजूला आम्ही हे अमरावतीहून बाजूला आलोय. येण्याचे प्रयोजन काय? आम्ही या संसारात कंटाळलो असेल. या संसारात कुठलेही सुख नाही, म्हणून आम्ही परमार्ग जोडण्यात आलो. ठीक आहे, तुमचे विचार चांगले आहेत. तुम्ही आमच्या गुरुकुळामध्ये राहू शकता. बसा, भोजन करा. आम्हाला सांगितले असते तर आम्ही तुम्हाला पाणी आणून दिले असते. तुम्ही का उठले? स्वतःचे रस्ते दुसऱ्यांना सांगावे हा विधी नाही. स्वतःचे रस्ते स्वतः करावे. घ्या, माझे घ्या. जायला